स्वामी हे खऱ्या अर्थाने भक्तांचे पाप, ताप आणि दैन्यहरण करणारे आहेत, हेच यातून पुन्हा सिद्ध होतं. आणि श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा मला दिसतोय. अध्यायाच्या शेवटी 47व्या ओवीत एक खूप मोठं विधान आहे. हो, ते खूप महत्वाचं आहे. अहिंसे होतात त्या स्वामींच्या चरणांचं ध्यान तर साक्षात विष्णू आणि शंकर सुद्धा मोठ्या प्रेमाने करतात. ही तुलना खूप मोठी आहे. यातून दत्त परंपरेत किंवा नाथ संप्रदायात श्री स्वामी समर्थांचं स्थान किती उच्च आणि अद्वितीय मानलं गेले आहे याची कल्पना येते. त्यांना त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही पलीकडचं परब्रह्म स्वरूप मानलं जातं असं यातून सूचित होतं. हो, म्हणजे ही केवळ एका भक्ताची कथा नाही, तर ही ओवी स्वामींच्या मूळ वैश्विक स्वरूपाकडे आपलं लक्ष वेधते. यावर खरंच अधिक विचार करायला हवा. आणि कथा इथेच थांबत नाही. शेवटच्या ओव्या आपल्याला पुढच्या अध्यायाची दिशा दाखवतात. हो, त्यात म्हटलं